पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 16,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी पार पडलेली आहे। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो नवीन पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात एक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे मेन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आणि आपली जी तयारी आहे आपण या ठिकाणी बरकरार या ठिकाणी ठेवणार आहे। नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो 16,000 जागांसाठी पोलीस भरती झालेली आहे, त्यामध्ये भरपूर विद्यार्थी ग्राउंडमध्ये सुद्धा एक 2-2 मार्काने कटले आणि पेपरमध्ये सुद्धा एक 2-2 मार्काने विद्यार्थी या ठिकाणी कटलेले आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे, टेन्शन आपल्याला घ्यायचं नाही आहे। तर पुन्हा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो नव्याने या ठिकाणी सुरुवात चालूच ठेवायची आहे। जे काही आपले प्रयत्न आहे, जे काही आपली जी प्रॅक्टिस आहे, जो काही आपला अभ्यास आहे, हा जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चालूच ठेवायचा आहे। कारण की आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 18 ते 22,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातल्या मुला मुलींना फॉर्म भरता येते। तर पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे मेन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ते अपडेट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पोलीस भरती जी आहे आता जे विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये निघणार आहे, एक लक्षात ठेवा। सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो 2027 चा कुंभमेळा आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्या अनुषंगाने त्या धर्तीवर जे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी नवीन पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये ज्या जागा असणार आहे, पोलीस शिपाईची पण जागा असणार आहे, कारागृहाची पण जागा असणार आहे, चालकची पण जागा असणार आहे, SRPFची पण जागा असणार आहे, बँड्समनच्या पण जागा यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा। आपली जी तयारी आहे हे आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी येणार आहे। या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी भर देण्याचा प्रयत्न करा। कारण की यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी कॉम्पिटिशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो खतरनाक होते, एक लक्षात ठेवा। मागच्या वर्षी एवढा कडाप या ठिकाणी गेला नव्हता, ग्राउंडचा पण एवढा कडाप गेला नव्हता आणि पेपरचा पण एवढा कडाप गेला नव्हता मागच्या वर्षी। पण यावर्षी जर पाहिलं तर यावर्षी ग्राउंडचा पण कडाप जास्त गेला आहे आणि पेपरचा पण जास्त कडाप गेला आहे, फायनल कडाप पण जास्त गेलेला आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की कॉम्पिटिशन कुठे या ठिकाणी चाललेली आहे। तर त्यामुळे आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एक दिवसाची पण गॅप न ठेवता आपली जी तयारी आहे हे रेग्युलरली आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोलीस भरती संदर्भात एक अपडेट या ठिकाणी आलाय, तर ते अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर शनिवार रोजी पार पडलेल्या गृह विभागाच्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या पोलीस अंमलदार भरतीत एकूण 76,543 पद भरली गेली असून सध्या 16,000 पदांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। यात निवड झालेल्या उमेदवारांची पुढील 20 दिवसात प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे नियोजन सुरू असून नवनियुक्त उमेदवार एकच वेळी प्रशिक्षणाला पाठवले जाणार आहे। त्यांचे प्रशिक्षण साधारणतः 7 महिन्याचे असू शकते, कारण पुढील आगामी रिक्त पदे हे कुंभमेळा धर्तीवर अतिरिक्त फोर्स म्हणून पोलीस अंमलदार भरती 2025 सप्टेंबरच्या शेवटल्या आठवड्यात अर्ज भरणे प्रक्रिया, तर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मैदानी चाचणी, तर जानेवारीत लेखी परीक्षेचे आयोजन 90% खात्रीशीर माहिती आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे सप्टेंबर महिन्यामध्ये 2026 मध्ये निघणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होणार आहे। हा काही अंदाज जे विद्यार्थी मित्रांनो आपला आहे, एक लक्षात ठेवा। तर जवळपास 90% चान्सेस आहे की सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू होण्याचे। आणि त्याचबरोबर जे ग्राउंड असणार आहे तर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि पेपर आपला जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्या अनुषंगाने आपली जी तयारी चालू ठेवायची आहे। गृहमंत्री यांनी सचिवालय व महासंचालक कार्यालय व अधिकारी यांना स्पष्ट सांगितले
सांगितलेले आहे की राज्यात गुन्हेगारी प्रमाण वाढत आहे, हे आटोक्यात आणण्यासाठी व वाढती लोकसंख्या बघता, शहरीकरण बघता पोलीस स्टेशनची संख्या वाढवणे व त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून तात्काळ बैठका घेऊन निर्णय घ्या व गुन्हेगारी काहीही करून कमी करा व महिलांचे अत्याचार यावर जरी तुम्ही मनुष्यबळ कमी सांगत असाल तर लगेच पुढील भरती सुरू करा। जागा किती भरणे आवश्यक आहे तर यावर 18,765 जागा भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगितले जात आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती या ठिकाणी नवीन निघत आहे। नवीन जी पोलीस भरती आहे हे 18 ते 22 हजाराच्या किंवा 18 ते 24 हजाराच्या आसपास ही पोलीस भरती निघत आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल नांदेडमध्ये SRPFचा गट क्रमांक सुद्धा स्थापन होत आहे। नांदेडमध्ये पोलीस आयुक्तालय पण त्या ठिकाणी स्थापना होत आहे। कोल्हापूरमध्ये पण या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाची स्थापना होत आहे। तर आपली जी तयारी आहे हे आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायची आहे आणि जे काही पदं जे भरपूर जे काही जागा आहेत तर त्या रिक्त या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। आणि कुंभमेळा सुद्धा सोमवार आहे। महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी सुद्धा नुकताच या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सांगितले की सर्वात जास्त जे पोलीस भरती जे काढली असेल कोणत्या सरकारमध्ये काढली असेल तर आमच्या सरकारमध्ये आम्ही काढलेली आहे। म्हणजे पहा त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी घोषणा दिली की 2023ला पण आम्ही त्या ठिकाणी जे 2023ला पण 18,000 जागांसाठी पोलीस भरती काढली, 2024ला पण या ठिकाणी 17,000 जागांसाठी पोलीस भरती काढली, 2015मध्ये सुद्धा 16,000 जागांसाठी भरती काढली। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी पोलीस भरती केली आहे आणि आणखीन सुद्धा जवळपास 20,000च्या आसपास पोलीस भरती आम्ही काढणार आहे अशी सुद्धा याच्या अगोदर त्यांना सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा। तर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे जेव्हा सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा देते तर नक्की त्या ठिकाणी ती भरती येते, एक लक्षात ठेवा। ह्या 3-4 वर्षामध्ये आपण आजमावलं असेल, या 3-4 वर्षामध्ये जर पाहिलं तर नक्की या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे भरती त्यांनी काढलेली आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो गपलतीत न राहता आपली जी तयारी आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायची आहे। जे काही आपलं ग्राउंड आहे, जो काही आपला अभ्यास आहे हे सर्व आपल्याला चालू ठेवायचं आहे। तर पहा याच्या अगोदर जर पाहिलं जे पोलीस भरती आहे तर असं नाही की बा पोलीस भरती 2-2, 4-4 वर्षाने होते। आता तुम्ही असं नका समजा पोलीस भरती झाली बा आता या ठिकाणी 2-3 वर्ष निघणारे, ह्या गपलतीत तुम्ही राहू नका। कारण की भरपूर विद्यार्थी या ठिकाणी तयारीमध्ये लागलेले आहेत, त्यांना माहिती आहे 100% पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे म्हणून। कारण की पोलीस भरती दरवर्षी येत असते, एक लक्षात ठेवा। आतापर्यंत जर पाहिलं 2016ला पण पोलीस भरती आली होती, त्यानंतर 2018ला पण पोलीस भरती आली होती, 2018 नंतर 2019ला पण पोलीस भरती आली होती आणि 2019 नंतर जर पाहिलं तर लॉकडाऊन लागलं होतं। 2020 आणि 2021 आणि 2022 लॉकडाऊन असल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही सरकारी नोकरी त्या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये नाही निघे, तर हे 3 वर्ष गॅप पडले होते पोलीस भरतीमध्ये। तर मग ह्या 3 वर्षाची जी पोलीस भरती आहे 18,000 जागांसाठी 2023मध्ये करण्यात आली आहे। आणि 2023 नंतर जर पाहिलं तर 2023मध्ये 18,000 जागांसाठी भरती काढली होती आणि 2024मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 17,000 जागांसाठी पोलीस भरती काढली होती आणि 2025मध्ये जर पाहिलं तर यावर्षी 16,000 जागांसाठी पोलीस भरती काढली होती, एक लक्षात ठेवा। पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो रेग्युलरी या ठिकाणी येत असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपली जे काही तयारी आहे हे या ठिकाणी आपल्याला चालू ठेवायचं आहे। ग्राउंड पण चालू ठेवा, पेपर पण चालू ठेवा, ग्राउंडची पण चांगली तयारी करा। ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी जास्त भर द्या। पेपरामध्ये कमी पडले असेल तर पेपरमध्ये, ग्राउंडमध्ये कमी पडले असेल ग्राउंडमध्ये। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।